उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि नुकतेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी 400 रुपये फीस पेड केलेली आहे। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे की लेखी परीक्षा कधी होणार आहे आणि तुमच्याजवळ लेखी परीक्षेची तयारीसाठी अंतिम किती वेळ शिल्लक आहे आणि कशा पद्धतीने तयारी करायची आहे या सर्व गोष्टी तुम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे। तर ती अतिशय महत्त्वाची अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवातीला पहा, या ठिकाणी जी काही जाहिरात आलेली होती ती जाहिरात आहे टोटल 129 पदांची जाहिरात असणार आहे आणि यामध्ये पेमेंटचा जर विचार केला तर त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर तुमची किती पेमेंट्स पडते त्या ठिकाणी सर्व माहिती तुम्ही पाहू शकता। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फर्स्ट पेमेंट किती असते याचा देखील मित्रांनो मी व्हिडिओ टाकलेले आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पाहू शकता। तर आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाची जी काही माहिती आहे तर ती असणार आहे आपल्या एक्झाम्स बद्दल की एक्झाम आपली कधी होणार आहे आणि कशा पद्धतीने ती एक्झाम घेतली जाणार आहे त्या गोष्टी तुम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे। तर पाहू शकता या ठिकाणी जी काही एक्झाम आहे ती पूर्णपणे ऑफलाईन तुमची एक्झाम असणार आहे आणि पेपर टोटल असणार आहे 90 गुणांचा तुमचा पेपर असणार आहे। मिनिमम पासिंग असणार आहे 45 मार्क्स। जर तुम्हाला 45 मार्क्स मिळाले तर तुमचा पुढील प्रोसेससाठी विचार केला जाणार आहे, म्हणजेच टायपिंग साठी पूर्ण रिटन टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टाइप तुमचा काय असणार आहे पेपर या ठिकाणी असणार आहे। आणि यामध्ये जे काही 90 गुणांचा पेपर आहे मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, मॅथमॅटिक्स, कम्प्युटर अशा प्रकारचे टोटल 90 गुण असतील आणि यामध्ये जर मराठी व्याकरण सोडलं तर बाकी पूर्ण पेपर हा तुमचा इंग्रजी मीडियम मध्ये असणार आहे। आता जो काय महत्त्वाचा टॉपिक्स आहे आपला काय आहे तर की एक्झाम जी आहे ती एक्झाम आपली कधी होणार आहे, किती वेळ आपल्याजवळ आता तयारीसाठी लेखी परीक्षेसाठी शिल्लक आहे। या अगोदर मित्रांनो तुम्ही जर बॉम्बे हायकोर्ट क्लर्कची तयारी करत असाल आणि 100% तुम्हाला या ठिकाणी पोस्ट मिळवायची असेल तर तयारी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि तयारीमध्ये एक महत्त्वाचा पॉइंट आहे क्वेश्चन्स पेपर सोडवणे। जो कोणी क्वेश्चन्स पेपर सोडवणार नाही या ठिकाणी त्याची शाश्वती ही कमी प्रमाणामध्ये असते की त्याला चांगल्या प्रकारचे गुण मिळतील। तर रिझल्ट घेण्यासाठी हमखास क्वेश्चन पेपर सोडवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट पोस्ट मिळवण्यासाठी प्री प्लॅन असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कोणत्या टॉपिक्सवर किती प्रश्न विचारत आहेत, कशा प्रकारचा लेवल काय पेपरचा ही पूर्ण माहिती जर असेल तर तुम्ही व्यवस्थित कमी वेळेमध्ये जास्त प्रमाणामध्ये गुण मिळवून तुमची पोस्ट तुम्ही मिळवू शकता। तर यासाठी सेम ऍज इट इज पॅटर्ननुसार त्याच पद्धतीने मागील वर्षाच्या क्वेश्चन पेपरचा समावेश करून आपण क्वेश्चन सेट तयार केलेलं आहे। टोटल 12 क्वेश्चन सेट आहेत। त्याच पद्धतीने कम्प्युटरचे 10 मार्काची तुमची तयारी ऍज इट इज संपूर्ण 500 क्वेश्चन्स आहेत कम्प्युटरचे 100% तुमची त्यामधून तयारी होणार। त्याचपैकी तुम्हाला त्या प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतील। त्याच्यानंतर जे काय टायपिंग आहे स्पेशली बॉम्बे हायकोर्ट क्लर्क यासाठीच आपण टायपिंगचे पॅसेज देखील मित्रांनो तयार केलेले आहेत। 400 शब्दाचे प्लस आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिससाठी। तर ऍज इट इज संपूर्ण कंटेंट्स आहे तुमच्याजवळ अवेलेबल आहे। आता फक्त तुमची इच्छा शक्ती अतिशय महत्त्वाची आहे आणि तुमची तयारी करण्याची इच्छा आणि किती प्रमाणामध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात ती पोस्ट मिळवण्यासाठी या सर्व गोष्टी तुमच्यावर अवलंबून आहेत। तर तुमच्या समोर आता कंटेंट्स अवेलेबल आहे, तुम्ही वेबसाईटला जाऊन भेट देऊन हा कंटेंट डाउनलोड करू शकता। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आणि त्याच पद्धतीने टेलिग्रामचं चॅनल सुद्धा आहे, त्या ठिकाणी चॅनल सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करू शकता। आता शेवटचा जो मुद्दा आहे शेवटचा की आपली एक्झाम कधी होईल, काय शक्यता आहे एक्झाम होण्याची। तर मित्रांनो सुरुवातीला काय होत होतं जेव्हा फर्स्ट शॉर्टलिस्ट लागत होती आणि त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट लागल्याच्या नंतर तुमचे डॉक्युमेंट्स मागवले जात होते आणि यामध्ये डॉक्युमेंट चेकिंगसाठी 2 ते 3 महिने वेळ जात होता। परंतु आता अशा प्रकारचं डॉक्युमेंट चेकिंग आता तर होणार नाही, डॉक्युमेंट्सच्या वेळेस त्या ठिकाणी होईल मुलाखतीच्या वेळेस। त्याच्यामुळे हा जो वेळ आहे तो डॉक्युमेंट चेकिंगचा पूर्णपणे वेळ आता या ठिकाणी वाचलेला आहे, मिळालेला आहे। मग या वेळेमध्ये तुमची तात्काळ एक्झाम होऊ शकते, होण्याची शक्यता आहे। 1 ते 1.5 महिन्यामध्ये म्हणजे जवळपास 45 दिवसाच्या आतमध्ये तुमची काय होऊ शकते एक्झाम्स होऊ शकते। त्याच्यामुळे पॉझिटिव्ह राहून जास्तीत जास्त तुम्ही यामध्ये तयारीला लागा, तयारी करा। कारण आपण या अगोदर सुद्धा वेबिनार ठेवलेला होता की कशा पद्धतीने तयार करायचे, कोणतं कंटेंट्स वापरायचे, कोणते पुस्तक वापरायचे। त्यामध्ये बरेच 100+ विद्यार्थी जॉईन झाले होते आणि त्या ठिकाणी त्यांचा फायदा झाला 100%। आणि तुम्हाला अजून काही या पद्धतीने वेबिनार ठेवायचं असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा, आपण ठेवूया। त्याच पद्धतीने आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी देखील तुम्ही मेसेज करू शकता, तुमच्या समस्या तुम्ही मांडू शकता। तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ बनवायला पाहिजे या संदर्भात देखील तुम्ही कमेंट्स करा।